Good evening. Hello, good evening. सर्वांना शुभेच्छा. We welcome all of you in the wonderful name of Jesus. प्रभू येशूच्या अद्भुत नावामध्ये आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करतो. Today we are going to start a new course. It's called Apologetics, mean defending your faith. आणि आज आपण एका नव्या विषयाला सुरुवात करणार आहोत. त्या विषयाचं नाव आहे अपॉलॉजिटिक्स. याचा अर्थ आपल्या विश्वासाचं समर्थन करणे. विश्वास समर्थन. Let's have a word of prayer. आपण प्रार्थना करूया. Father in heaven, we come to the throne of your grace. स्वर्गीय पित्या, आम्ही तुझ्या कृपेच्या सिंहासनाजवळ येतो. We thank you for this opportunity to come together to study your word. एकत्रितरित्या तुझ्या अद्भुत वचनाचा अभ्यास करण्याची संधी दिलीस, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Impart your wisdom. तुझ्या ज्ञानानं तू आम्हाला भर. Anoint us with your Holy Spirit. तुझ्या आत्म्याचा अभिषेक आमच्यावर उतरून येऊ दे. And bless our time of learning from your word. तुझ्या वचनातून शिक्षण घेण्याचा हा जो समय तू आम्हाला देऊ केलेला आहे, तो In आम्हा your, सर्वांसाठी आज आशीर्वादित कर. in your lovely name we pray. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणे. Amen. आमेन. Amen. Apologetic, defending your faith. अपॉलॉजेटिक्स म्हणजे आपल्या विश्वासाचं समर्थन करणं. In this course, we are going to see the biblical basis for defending our faith and the benefits for our life and ministry. या अभ्यासक्रमामध्ये आम्ही आमच्या विश्वासाचं समर्थन करण्यामध्ये कोणकोणते फायदे आम्हाला सेवेमध्ये आढळून येतात ते पाहणार आहोत. Then we are going to talk about the biblical approach. आणि या विषयासंबंधी आमच्या विश्वासाचं समर्थन करणं या विषयासंबंधी पवित्र शास्त्रामध्ये काय गोष्टी देवानं दिलेल्या आहेत हे देखील आम्ही पाहणार आहोत. And also, it's important we understand the world views where we are living in. Like if we are living in Hindu culture or Muslim culture or Buddhist culture or any religious culture we are living, what is their world view? आणि जगातील लोकांचा या संबंधीचा दृष्टिकोन काय आहे, म्हणजे आम्ही कोणत्या धर्माच्या किंवा लोकांमध्ये राहत आहोत. बुद्धिस्ट लोकांमध्ये आम्ही वास्तव्य करत आहोत किंवा हिंदू लोकांमध्ये राहत आहोत किंवा मुस्लिम समाजामध्ये राहत आहोत. त्यांचा या विषयासंबंधीचा दृष्टिकोन काय आहे किंवा या विषयासंबंधी त्यांची मतं काय आहेत हे देखील आम्ही पाहणार आहोत. What question do they have about our faith? आमच्या विश्वासासंबंधी म्हणजे ख्रिस्ती विश्वासासंबंधी इतर धर्मीयांना काय प्रश्न आहेत का हे देखील आम्ही पाहणार आहोत. And how can we answer those questions people have? आणि आमच्या आजूबाजूला असणाऱ्या भिन्न धर्माच्या लोकांच्या मध्ये आमच्या विश्वासासंबंधी असलेल्या प्रश्नांची उत्तर आम्ही कशा प्रकारे देऊ शकतो हे देखील आम्ही पाहणार आहोत. And what is the understanding of faith and reason? Is there any connection having faith and having with reason? आणि आमचा विश्वास आणि कारण किंवा आमचा तर्क याचा काय एकमेकाशी संबंध आहे का हे देखील आम्ही पाहणार आहोत. What is the historical or philosophical arguments we can have about
the existence of God, because everything starts with God. आता सर्व गोष्टींची सुरुवात देवापासून होते, म्हणून देवाच्या अस्तित्वासंबंधी ऐतिहासिक किंवा तत्वज्ञानाच्या संदर्भात कोणकोणती विधान करण्यात येतात हे देखील आम्ही पाहणार आहोत. What is the historical and philosophical arguments we have about our Christian faith? आमचा जो ख्रिस्ती विश्वास आहे त्याच्या संदर्भामध्ये ऐतिहासिक आणि तात्विक अशी कोणकोणती विधान आम्ही करू शकतो हे आम्ही पाहणार आहोत. What do we have? What arguments we have about the authenticity of God's word and about the truthfulness of Jesus Christ? आणि देवाच्या वचनामधील सत्य आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन या संबंधी कोणकोणती ऐतिहासिक आणि तात्विक विधान निगडीत आहेत हे देखील आम्ही पाहणार आहोत या विषयामध्ये. So, in this course, we are going to discuss these things. आणि या सर्व विषयाचा आम्ही या विषयाच्या अंतर्गत अभ्यास करणार आहोत. If you have your Bible, would you please open with me 1 Peter chapter 3 and verse number 13 to 17 we are going to read. आणि पहिले पेत्र 3 अध्याय 13 ते 17. पहिले पेत्र 3 13 ते 17. Shall I read? We read together. I read in Yeah. English and brother you Yeah. read in Marathi. Yeah. And who is he who will harm you if you become followers of what is good? तुम्ही चांगल्याची आस्था बाळगणारे असाल तर तुमचे वाईट करणारा कोण? But even if you should suffer for the righteousness' sake, you are blessed. And do not be afraid of their threats, nor be troubled. परंतु नीतिमत्वामुळे तुम्हाला दुःख जरी सोसावे लागले तरी तुम्ही धन्य. त्यांच्या भयाने भिवू नका व घाबरू नका. But sanctify the Lord God in your hearts, and always be ready to give a defense to everyone who asks you a reason for the hope that is in you with meekness and fear. तर ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा. तरी ते सौम्यतेने व भिडस्तपणाने द्या. Having a good conscience, and when they defame you as evildoers, those who revile your good conduct in Christ may be ashamed. ते सद्भाव धरून द्या, ह्यासाठी की तुमच्या विरुद्ध बोलणे चालले असता ख्रिस्तात तुमचे जे सद्वर्तन त्यावर आक्षेप घेणाऱ्यांनी लज्जित व्हावे. For it is better, if it is the will of God, to suffer for doing good than for doing evil. कारण चांगले करूनही तुम्ही दुःख सोसावे अशी देवाची इच्छा असली तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे. Now, our focus for these studies is on verse number 15, that always be ready
to give the defense, give the answer for the hope you have or for what you believe. आणि आमच्या शिक्षणाचा केंद्र 15व्या वचनामध्ये आम्हाला आढळून येतं. तुमच्या ठाई जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा. So here we are learning how to prepare ourselves for to answer the question people have about our faith. आणि या ठिकाणी आमच्या ख्रिस्ती विश्वासासंबंधी आमच्या आजूबाजूला असणाऱ्या इतर धर्मीय लोकांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत किंवा शंका आहेत त्याची उत्तर कशा प्रकारे आम्ही देऊ शकतो हे याद्वारे आम्हाला पाहायचं आहे. Here we learn why I believe what I believe. आणि या ठिकाणी आम्ही शिकतो आहे की मी ज्याच्यावर विश्वास ठेवतो आहे किंवा ठेवला आहे त्याचं कारण काय आहे, कोणत्या कारणामुळे मी येशूवर किंवा सुवार्तेवर विश्वास ठेवलेला आहे. Now we find that in the Bible, Paul had many time reasoned with people from the scripture to tell the truthfulness of his belief. आणि आम्ही संत पावलाच्या सेवा कार्यामध्ये पाहतो की संत पावलानं अनेक वेळा अशा ख्रिस्तीतर लोकांच्या प्रश्नांची उत्तर देताना पवित्र शास्त्रातील वचनांचा उपयोग केलेला आम्ही पाहतो. We find that in Acts chapter 17. प्रेषितांची कृत्ये याचा 17व्या अध्यायामध्ये Now Paul is in here in the second missionary journey. आणि पावलाच्या दुसऱ्या स्वार्थ फेरीच्या दरम्यान पाऊल या ठिकाणी होता. And in the first missionary journey, we see that they preached the gospel in Asia. आणि आम्ही पाहतो संत पावलाच्या 3 स्वार्था फेऱ्यांपैकी पहिल्या सुवार्त्या फेरीच्या दरम्यान आशिया खंडामध्ये संत पावलानं सुवार्ता प्रसार केला. But in the second missionary journey, the Spirit directed them, guided them to go to not to Asia only, but to Europe. पण दुसऱ्या स्वार्थ सभेच्या वेळी पवित्र आत्म्यानं त्यांना आशिया खंडामध्येच नव्हे तर युरोप खंडातील काही भागामध्ये स्वार्थ प्रसार करण्यासाठी त्यांना पाठवलं किंवा त्यांना मार्गदर्शन केलं. And then he continued in many European cities and preached the gospel, and even in Greek territory. आणि या दुसऱ्या स्वार्था फेरीच्या दरम्यान संत पावलानं अनेक युरोपीय खंडाच्या गावामध्ये शहरामध्ये सुवार्ता प्रसार केला आणि काही ग्रीक ठिकाणीही त्यानं सुवार्ता प्रसार केला हेलेनी लोकांच्या मध्ये. Greek were very smart people. आणि हे जे ग्रीक किंवा हेलेनी लोक होते ते अतिशय तल्लख होते. They were very, there have been many Greek philosophers. Philosopher means the lover of knowledge or wisdom. आणि हे जे ग्रीक लोक होते किंवा हेलेनी लोक होते हे तत्वज्ञानी असे लोक होते. या ग्रीक लोकांमध्ये त्या काळातील मोठमोठे तत्वज्ञ होऊन गेले आणि ज्ञानाला महत्व देणारे, तत्वज्ञानाला महत्व देणारे असे हे ग्रीक लोक होते. For example, Socrates
Plato, these philosophers, very famous. आणि त्या काळामध्ये सॉक्रेटिस सारखे अनेक तत्वज्ञ किंवा तत्वज्ञानी विद्वान त्या काळामध्ये होऊन गेले आणि सर्व ग्रीक किंवा हेलेनी लोक त्यांना खूप मान देत असत, त्यांच्या शिक्षणाला महत्व देत असत. They call that Sophia. Sophia means the lover of wisdom, lover of knowledge. आणि त्याला सोफिया असं संबोधित असत. सोफिया असा याचा अर्थ ज्ञानाचा सन्मान करणारे किंवा शोधनता किंवा शहाणपणाला महत्व देणारे लोक. So, chapter 17, verse number 16. Now, while Paul waited for them at Athens, his spirit was provoked within him when he saw that the city was given over to idols. आणि 17व्या अध्यायातील 16 वचनामध्ये आम्ही वाचतो, पाऊल अथेनेस त्यांची वाट पाहत असता ते शहर मूर्तींनी भरलेले आहे असे पाहून त्याच्या मनाचा संताप झाला. Therefore, he reasoned in the synagogue with the Jews and with the Gentile worshipper, and in the marketplace यामुळे daily with those who happened to be there. यामुळे तो सभास्थानात यहुद्यांबरोबर व भक्तिमान लोकांबरोबर आणि बाजारात जे त्याला आढळत त्यांच्याबरोबर दररोज वाद करीत असे. So there was a marketplace, Areopagus, we call it, and that's where the philosopher came together and they discussed new ideas. आणि या ठिकाणी बाजारात किंवा बाजारपेठेत असा संदर्भ आहे. आणि बाजारपेठ हे एक ठिकाण होतं, त्या ठिकाणी त्या काळातले ज्ञानी किंवा तत्वज्ञानी लोक एकत्र येऊन वादविवाद करत असत, चर्चा करत असत. So Paul was reasoning with, talking with, discussing with the Jews and also with the Greeks. आणि या ठिकाणी आम्ही काय 17व्या वचनात वाचतो की सभास्थानामध्ये संत पाऊल यहुद्यांबरोबर बोलत असे किंवा चर्चा करत असे आणि मार्केट प्लेसमध्ये बाजारामध्ये संत पाऊल जे ग्रीक किंवा हेलेनी तत्वज्ञ आणि लोक होते त्यांच्याबरोबर वादविवाद करत असे किंवा चर्चा करीत असे. And the Bible says, and certain Epicureans and Stoic philosophers encountered him, and some said, what does this babbler want to say? Others said, he seemed to be proclaimer of foreign gods because he preaches them to Jesus and the resurrection. तेव्हा एपिकूर पंथी व स्तोईक पंथी ह्यांच्यापैकी कित्येक तत्वज्ञानी त्यांना विरोध केला. कित्येक म्हणाले, हा बडबड्या काय बोलतो. दुसरे म्हणाले, हा परक्या दैवताची घोषणा करणारा दिसतो, कारण येशू व पुनरुत्थान याविषयीच्या स्वार्थेची तो घोषणा करीत असे. What's number 27? 27व वचन. So that they should seek the Lord in the hope that they might grope with him and find him, though he is not far from each one of us. So here Paul is quoting from their own philosophers. आणि 27व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, अशासाठी की त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही. या ठिकाणी संत पाऊल त्यांच्या तत्वज्ञानाचंच उदाहरण देऊन त्यांच्याशी बोलत आहे. So it's very important in defending our faith.
we contextualize, we talk people's language, we talk what people know rather than something that is very strange to them. आता आमच्या विश्वासाचं समर्थन इतर धर्मीय लोकांच्या समोर करताना त्या इतर धर्मीयांना माहीत असलेल्या गोष्टी संबंधीच आम्ही बोललं पाहिजे. त्यांना माहीत नसलेल्या, त्यांना बिलकुल अनपेक्षित असलेल्या गोष्टी आम्ही त्यांना सांगता कामा नयेत. You know, when you talk to a Hindu and when you give something that is according to their belief and according to their religious teacher, if you quote that, it will be more appealing rather than you quote something that some American said or European said. तुम्ही ज्या वेळेला तुमच्या आजूबाजूला असलेल्या हिंदू व्यक्तींना ख्रिस्ताची साक्ष सांगता किंवा सुवार्थ सांगता, त्यावेळेला त्या हिंदू व्यक्तीला माहीत असलेल्या काही गोष्टींविषयी बोलणं हे चांगलं आहे. त्यापेक्षा एखाद्या अमेरिकन किंवा युरोपियन व्यक्तीचं उदाहरण देऊन ते काय म्हणाले हे त्यांना सांगण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या ओळखीच्या गोष्टी त्यांना सांगणं हे अधिक त्यांना भावणारं किंवा बरं वाटणारं असं आहे. So please write down this Jude chapter 1, verse number 3 to 4 and read at home. विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे. यहुदा पहिलाच एकच अध्याय 3-4 ही वचनं घरी तुम्ही वाचायची आहेत. And then 2 Corinthians chapter 10 and verse number 5. आणि दुसरं वचन आहे 2 करिथी 10:5. 2 करिथी 10:5. So विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे. So apologetic or defending our faith is like a lawyer defend a case in the same way we defend what we believe. आता जो विषय आपण सुरुवात आज केलेली आहे, अपोलोजिस्ट म्हणजे आमच्या विश्वासाचं समर्थन करणं, म्हणजे एखादा वकील कोर्टामध्ये किंवा न्यायालयामध्ये आपल्या पक्षकाराचं जसं समर्थन करतो न्यायाधीशांसमोर, त्याचप्रमाणे आम्ही आमच्या विश्वासाचं समर्थन करणे हा या विषयाची ही व्याख्या आहे. We just got the example of Apostle Paul, how he was defending Christian faith and presenting Christian faith to the non-believers. आणि आम्ही संत पौलाच्या सेवा कार्यामधील उदाहरण पाहिलं की संत पौल त्या काळामध्ये ख्रिस्तीतर जे हेलेनी ग्रीक लोक होते त्यांना कशा प्रकारे येशूची ओळख करून देत आहे किंवा कशा प्रकारे सुवार्ता सांगत आहे. So from the very early Christianity, age of Christianity, there were many people who were defending Christian faith. आणि अगदी मंडळीच्या सुरुवातीपासून पहिल्या शतकापासूनच अनेक विश्वासणारे देवाचे संतगण किंवा देवाचे लोक आम्ही पाहतो जे आपल्या विश्वासाचं समर्थन करताना आपल्या विश्वासाला इतर धर्मियांसमोर पाठिंबा देताना आम्हाला पाहावयास मिळतात. Because there were many false teachers who were spreading heresies, and the early church fathers, they presented the truth of the gospel. आणि कारण त्या काळामध्ये काही खोटे शिक्षक किंवा खोटे संदेश होते आणि स्वार्थेमध्ये भेसळ करून एक दुसरी स्वार्था ते लोकांना सांगत असत किंवा शिकवत असत. म्हणून जो खरा विश्वास आहे, खरा ख्रिस्त आहे,
खरा ख्रिस्ताचं शिक्षण आहे ते लोकांसमोर मांडणं हे त्या काळामध्ये देखील फार महत्वाचं आणि आवश्यक असं होतं. आमेन. We have a man like Arrhenius. आणि अरेनियस सारखे काही लोक होते. We have a man like Justin Martyr, early आणि church father. जस्टिन मार्टिन सारखे पूर्वीचे जे पितामह ज्यांना म्हटलेले आहे असे लोक होते. They were the one who were defending the Christian faith. आणि हे असे लोक होते ज्यांनी ख्रिस्ती विश्वासाचं इतर धर्मियांसमोर प्रखरपणे आणि प्रभावी रीतीने समर्थन केलं. So, why do we do it? आता प्रश्न पडतो की हे आम्हाला का केलं पाहिजे? आमच्या विश्वासाचं समर्थन इतर धर्मियांसमोर आम्हाला का केलं पाहिजे? It helps us to deepen our relationship with God. याद्वारे आम्ही आमच्या देवाबरोबरचा नातेसंबंध अधिक दृढ करू शकतो. The Bible says in Matthew chapter 22 and verse number 37. मत्तय 22:37 मध्ये आम्ही वाचतो. Jesus said to him, "You shall love the Lord with all your heart, with all your soul, and with all your mind." येशू त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. So here we find that we love God passionately with our heart. या ठिकाणी आम्ही पाहतो की आमच्या अंतःकरणाने आम्ही आवेशानं देवावर प्रीती केली पाहिजे. And we love God with our mind, with our understanding. आणि आमच्या मनाने, आमच्या मनाच्या समजुतीने आम्ही देवावर प्रीती केली पाहिजे. What I believe in my heart must make sense in my mind. जो काही अंतःकरणामध्ये मी विश्वास ठेवतो त्याचं प्रतिबिंब आमच्या मनामध्ये, आमच्या विचारामध्ये असलं पाहिजे. And then it really solidify our faith. It really secure and solidify our faith. आणि याद्वारेच मग आमचा विश्वास सिक्युअर म्हणजे सुरक्षित होतो. ज्या वेळेला आम्ही अंतःकरणाने आणि पूर्ण जीवाने देवावर प्रीती करतो त्यावेळेला. And it help us to have a deeper relationship with God. आणि याद्वारेच देवाबरोबरचा नातेसंबंध आमचा अधिक दृढ किंवा घनिष्ठ बनतो. Because then we know, I know what I know, it's true. कारण आम्हाला कळून येतं की जे मला माहिती आहे त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मला पूर्ण खात्री आहे. It helps us to share our faith with confidence. आणि आमचा विश्वास इतरांसमोर आत्मविश्वासाने मांडण्यासाठी ते आम्हाला मदत करतं. It, validate the, what we believe. ज्यावेळेला आम्ही विश्वास ठेवतो त्यावर जे ख्रिस्ती सत्य आहे आणि त्याच्याशी जणू काही आम्ही बांधले जातो. When we check all the historical proof, all the, different with reasoning and historical proof, it really tell us, oh, what I believe, it's so wonderful. ज्या वेळेला आमच्या विश्वासासंबंधीचे ऐतिहासिक गोष्टी आणि तत्वज्ञानाच्या गोष्टी किंवा तर्क-वितर्क आम्ही पाहतो त्यावेळेला आम्हाला समजून येतं की जो आम्ही विश्वास ठेवलेला आहे तो किती सत्य आहे, तो किती खरा आहे, तो किती अद्भुत आहे. Because the truth matters. कारण सत्य आमच्यासाठी फार महत्वाचं ठरतं. Eternity is awfully long time to be wrong.
आणि सार्वकालिकता ही अशी गोष्ट आहे की जी कधी न संपणारी अतिशय दूर अशी आहे. Everywhere, even though we live in the world of lies and deception, still we are longing for the truth. या जगामध्ये आम्ही भ्रष्टता, लवाडी, फसवणूक अशा जगामध्ये राहत आहोत, तरी देखील आम्हाला सत्य जाणून घेणं हे नेहमीच महत्वाचं असं वाटत असतं. If you want to buy a car, you want to check if the engine is working, if everything is good. जर तुम्हाला गाडी विकत घ्यायची असेल तर तुम्ही काय करता? तुम्ही सर्व त्या गाडीची तपासणी करता. त्या गाडीचं इंजिन व्यवस्थित आहे का? इतर सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत का? ते तुम्ही चेक करून तपासून पाहता. You cannot just looking at the color. It looks color is beautiful. The color I like. Okay, it's very shiny, and just I go and buy. आणि फक्त गाडीचा रंग बघून कोणी गाडी विकत घेत नाही की गाडीचा रंग फार छान आहे, अगदी चकचकीत आहे म्हणून मी गाडी विकत घेतो, असं कोण करत नाही. तर गाडीच्या सर्व गोष्टी ते तपासून पाहतात, खात्री करून You घेतात. you go out and want to buy some gold. You want to check if it's is pure. जर तुम्हाला सोनं विकत घ्यायचं असेल तर तुम्ही त्या सोन्याची पारख करता की ते 52 सोनं आहे का, किती कॅरेटचं आहे, शुद्ध आहे का अशुद्ध आहे, याची खात्री करूनच मग ते विकत घेता. In the court, people want to know the truth. आणि कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये नेहमीच सत्य काय आहे याची मीमांसा केली जाते किंवा ते शोधून काढलं जातं. So truth really matters in our world of lies and deception. आणि सत्य हे नेहमी महत्वाचं ठरतं आमच्या जगामध्ये आणि आम्ही राहत असताना आमच्या कुटुंबामध्ये आणि आमच्या आजूबाजूभोवती. But in the world of spirituality, even it's more important because eternity is awfully long time to be wrong. Here we can correct ourselves, but in eternity we cannot. आणि सार्वकालिकतेच्या दृष्टीनं सत्य हे सर्वात महत्वाचं ठरतं. याचं कारण काय? या जगामध्ये जर आम्ही काही चुकीच्या गोष्टी केल्या किंवा आम्ही चुकीच्या ठिकाणी विश्वास ठेवला तर आम्हाला सुधारणा करण्यात वेळ असतो. पण सार्वकालिकतेमध्ये आम्हाला आमच्या चुकांची सुधारणा करणं कदाचित शक्य होणार नाही. म्हणून सार्वकालिकतेच्या दृष्टीनं चुकीचा विश्वास ठेवणं हे आम्हाला परवडण्यासारखं नाही. And that's why Jesus said, you shall know the truth and the truth will set you free. आणि म्हणून प्रभू येशू म्हणाला योहान 8:32 मध्ये, तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. And then Jesus said, I'm the way, the truth, and life. प्रभू येशू असं देखील म्हणाला, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. He's not saying, I will tell you the truth, even though sometimes he said, I tell you the truth. Really, really, I tell you the truth. But he is the personification of truth. आणि प्रभू येशू असं अनेक वेळा म्हणाला त्याच्या संदेशामध्ये की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, खरं खरं सांगतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सत्य सांगतो असं नव्हे, प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच मूर्तिमंत सत्य असा आहे. आमेन. And then it helps us to share the gospel, to save the lost who are living in the lies of Satan. आणि हे सत्य काय आहे की प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे
सैतानाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या लोकांची मुक्ती किंवा स्वतंत्रता व्हावी. Our goal is not to win an argument. Instead, our goal is to win the person more than an argument. सुवार्ता सांगताना येशूची ओळख इतरांना करून देताना आमचा हेतू आम्ही चर्चेमध्ये विजय मिळवावा दुसऱ्या व्यक्तीवर असा असू नये, तर त्या व्यक्तीला आम्ही येशूसाठी जिंकावं असा आमचा हेतू असावा. वाद आम्हाला जिंकायचा नाही, तर त्या व्यक्तीला आम्हाला जिंकायचं आहे. आमेन. We can win an argument, but tragically, if we lose a person, a soul, it's very tragic. आणि मग असं देखील होऊ शकतो की चर्चेमध्ये आम्ही वाद जिंकू शकतो आमच्या बोलण्याच्या द्वारे, पण ती व्यक्ती प्रभूला स्वीकारणार नाही आणि त्या व्यक्तीला आम्ही हरू शकतो. हे बरोबर नाही. It also strengthens the church. आणि याद्वारे मंडळीला देखील सामर्थ्य मिळतं किंवा मंडळी बलशाली बनते. Of course, it deepens our relationship with God and it also strengthens the church as a whole. आणि मग आमच्या विश्वासाचं आम्ही समर्थन करण्याच्या द्वारे आमच्या मंडळीला देखील सामर्थ्य प्राप्त होतं आणि देवाबरोबरचा आमचा संबंध अधिक दृढ बनण्यास मदत होते. That's why the Bible says in Ephesians chapter 4 and verse number 14 and 15. इफिस्करास पत्र याचा 4 अध्याय आणि 14-15 मध्ये आम्ही वाचतो. Yes, please, you may read. या इफिस 4:14 आणि 15. यासाठी की आपण यापुढे बाळांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने प्रत्येक शिकवणरूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये, तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या प्रत सर्व प्रकारे वाढावे. आमेन. God wants us to grow. देवाची इच्छा आहे की आमची वाढ व्हावी. God wants us to be strong, what we believe. आणि ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो त्या विश्वासामध्ये आम्ही बलसंपन्न व्हावं अशी देवाची इच्छा आहे. Otherwise, we will be, carried about by every wind of doctrine. नाहीतर मग काय होईल, आम्ही जर बलसंपन्न झालो नाही, सामर्थ्यशाली झालो नाही, तर कोणीही काहीही शिक्षण देणारा आला तर त्या शिक्षणाने आम्ही हेलकावले जाऊ, म्हणजे त्या शिक्षणाचा परिणाम आमच्यावर होऊ शकेल जर We will be आमच्यामध्ये carried away. सामर्थ्य नसेल तर. We will be carried away by the trickery of people, sweet talk, trickery, deceitfulness, craftiness of आणि या people. खोट्या संदेशांच्या किंवा खोट्या शिक्षकांच्या शिक्षणाने आम्ही भुलवले जाऊ किंवा सत्यापासून आम्ही दूर जाऊ शकू. And then also it helps us to refute the error. या विश्वास समर्थनाच्या द्वारे आम्ही जे चुकीच्या गोष्टी आहेत त्या पडताळून पाहू शकतो किंवा आम्ही चुकीच्या गोष्टी शोधू शकतो. You may write down these Bible verses and you can read at home. I'm skipping my notes so you can read at home. विद्यार्थ्यांनी हे शास्त्रभाग लिहून ठेवायचे आहेत, नंतर घरी वाचायचे आहेत. 2 तिमोथी 2:24-25, 2 तिमोथी 2:24-25 आणि
तिताला पत्र 1:9. तीत 1:9. Yeah, Titus. Lovely. So here we have, we learn why we defend our faith. It deepens आणि our relationship with God. आम्ही शिकलो की आमच्या विश्वासाचं इतर धर्मीय विश्वासणाऱ्यांसमोर It समर्थन helps. करणं का महत्वाचं आहे. पहिली गोष्ट, त्याद्वारे देवाबरोबरचा आमचा नातेसंबंध घनिष्ठ होतो. Second one is it helps solidify and secure our faith. आमचा विश्वास सुरक्षित होण्यासाठी त्यानं आम्हाला मदत होते. It helps us to share our faith with confidence. आणि आमचा विश्वास इतरांपुढं धैर्यानं आत्मविश्वासानं मांडण्यासाठी आम्हाला मदत होते. Validate Christian faith, truth, आणि ख्रिस्ती सत्य आहे ते आम्ही अधिक प्रभावीपणे इतरांसमोर मांडू शकतो. save the lost. आणि स्वार्थेच्या द्वारे आम्हाला आत्मे जिंकण्यासाठी त्याची मदत होते. Strengthen the church. सहावी गोष्ट, त्याद्वारे मंडळी ही बलसंपन्न होते. And then refute errors. आणि सातवी गोष्ट की चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठी आम्हाला त्याची मदत होते. Now we know that we do our part, but it's the Holy Spirit that change people to come to Christ. आम्ही इतर धर्मियांसमोर आमच्या विश्वासाचं समर्थन करतो, आम्ही स्वार्थ सांगतो, ही आमची जबाबदारी झाली. पण पवित्र आत्मा देखील या कार्यामध्ये आमच्या बरोबर सहभागी होताना आम्हाला दिसतो. We cannot change any person. We cannot. It's the Holy Spirit who changes people. आम्ही कोणत्याही जगातील व्यक्तीला बदलू शकत नाही, त्याचं परिवर्तन करू शकत नाही. केवळ पवित्र आत्माच एका व्यक्तीमध्ये बदल घडवू शकतो किंवा त्या व्यक्तीचं परिवर्तन करू शकतो. But we do our part with the power of the Holy Spirit, depending on the power of the Holy Spirit. आणि म्हणून आम्ही आमची जबाबदारी आमच्या विश्वासाचं समर्थन करणं किंवा इतर धर्मियांसमोर आमच्या विश्वास स्वार्थेच्या द्वारे त्यांना सांगणं, ही आमची जबाबदारी आम्ही पार पाडतो. पण पवित्र आत्मा त्यामध्ये आम्हाला सहाय्य किंवा मदत करतो. No matter how much knowledge we have, it's always important to depend on the Holy Spirit. सुवार्तेचं, पवित्र शास्त्राचं किंवा देवाच्या वचनाचं कितीही ज्ञान जरी आम्हाला असलं तरी आम्ही प्रत्येक वेळेला पवित्र आत्म्याच्या मदतीवर अवलंबून राहिलं पाहिजे. Now, what are the elements of apologetic? How can we defend our faith? आता आम्ही आमच्या विश्वासाचं समर्थन कशा प्रकारे इतरांसमोर करू शकतो? It must be with good reasoning. आणि चांगल्या प्रकारे तर्क वितर्क करून आम्ही आमच्या विश्वासाचं समर्थन करू शकतो. Our argument should be very rational. आमचे जे विधान आहेत किंवा आम्ही जे बोलतो ते जे तत्व आहेत ती आम्ही व्यवस्थितपणे इतरांसमोर मांडली पाहिजेत. It's like a lawyer who is giving good reasoning and he's quoting from his law book and giving rational arguments. हे जणू काही एखादा तज्ञ वकील कोर्टामध्ये न्यायाधीशांसमोर आपल्या अशिलाची बाजू कायद्याचे पुरावे देऊन किंवा कायद्याच्या गोष्टींच्या द्वारे जशी मांडतो तसंच हे आहे की आम्ही आमचा विश्वास
इतर धर्मियांसमोर वेगवेगळ्या प्रकारे तर्क वितर्क देऊन मांडतो. And for doing that, we need to be knowledgeable. आता इतर धर्मियांसमोर आमच्या विश्वासाचं समर्थन करताना That's why we have बोलताना John. आम्हाला That's why. Mhm. आमच्या विश्वासासंबंधीचं पूर्ण पवित्र शास्त्रीय ज्ञान असणं आवश्यक आहे. आमेन. That's why we have joined Global Mission Bible Institute to learn. हे ज्ञान घेण्यासाठीच तुम्ही हा कोर्स जॉईन केलेला आहे. तुम्ही शिकत आहात कशासाठी? की पवित्र शास्त्रामधील ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी, ज्याद्वारे तुम्हाला अधिक प्रभावीपणे आत्मविश्वासानं इतरांसमोर तुमच्या विश्वासाचं समर्थन करता येऊ शकेल. आमेन. That's why we read God's word. आणि म्हणून आम्ही नियमितपणे देवाचं वचन वाचतो. That's why we read different Christian books. आम्ही पवित्र शास्त्राव्यतिरिक्त अनेक ख्रिस्ती जी पुस्तकं आहेत त्याचं देखील वाचन करतो. Now when we do that, the Bible gives us a beautiful advice. आणि हे सर्व करत असताना पवित्र शास्त्राला आम्हाला एक सुंदर असा सल्ला देतं. The Bible says in Colossians chapter 4 and verse number 6. आणि कलसईकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 6व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे. आमेन. Now, here the Bible says, let your conversation would be full of grace. It would be attractive. It would be gracious. या ठिकाणी काय लिहिलेलं आहे की तुमचं बोलणं म्हणजे तुमचं विश्वासाचं समर्थन करताना इतरांबरोबर ज्यावेळी तुम्ही बोलता ते कृपायुक्त असलं पाहिजे, म्हणजे स्वादिष्ट, मिठान, रुचकर असलं पाहिजे, म्हणजे ऐकणाऱ्यांना त्याद्वारे समाधान व्हायला पाहिजे, असं तुमचं बोलणं असलं पाहिजे. The Bible says, season with salt, means the salt bring flavor. Without salt, the food is tasteless. आणि जसं मीठ अन्न पदार्थांना चव आणते. मीठ नसलं तर पदार्थ बेचव लागतात आणि लोक ते खाऊ शकत नाहीत. मिठानं जशी जेवणाला चव येते, तसंच विश्वासणाऱ्यांच्या बोलण्यानं ऐकणाऱ्यांना ऐकत राहावं असं वाटलं पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी बोलायला शिकलं पाहिजे. आमेन. The Bible says that, in Ephesians 4:29, that our talk shouldn't be abusive. आणि इफिस 4:29 मध्ये आम्ही वाचतो, तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो. What a beautiful advice. आणि तो किती चांगला सल्ला दिला आहे. That it would build up others. आम्ही बोलताना दुसऱ्यांना त्रास होईल अशी भाषा वापरू नये, तर गरजेप्रमाणे उन्नती करता जे चांगले ते मात्र तुमच्या मुखातून निघो, यासाठी की ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. आमेन. That it would build others, it would benefit those who listen. आणि आमच्या मुखातील शब्दांच्या द्वारे इतरांची उन्नती झाली पाहिजे. And that's why we need to be gentle and respectful. आणि म्हणून आम्ही नेहमी सौम्यतेनं बोललं पाहिजे, इतरांचा आदर ठेवून बोललं पाहिजे. Remember, our goal is not to win an argument. Our goal is to win a soul. आणि हे आम्ही कधीही विसरता कामा नये की आमचं जे ध्येय आहे ते वाद
आम्ही जिंकावा यासाठी नाही, तर आम्ही त्या व्यक्तीला ख्रिस्तासाठी जिंकावं हे आमचं ध्येय असलं पाहिजे. And आमेन. in First Peter chapter 3, verse number 15, we read that be ready, prepare yourself. आणि पहिले पेत्राच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आम्ही वाचलं की त्यासाठीच आम्ही सदैव तयार असलं पाहिजे. And that's why we want to prepare ourselves during this course. That's just the introduction. But more and more, even after this course, how can we defend our faith and present our faith? आणि आज आपण फक्त या विषयाची प्रस्तावना पाहिली. या संबंधी अधिक सविस्तर गोष्टी येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही पाहणार आहोत. आणि हा विषय सुरू असताना एवढंच नव्हे, तर त्यानंतर देखील आम्ही आमच्या विश्वासाचं समर्थन करण्यासाठी इतर धर्मियांसमोर नेहमी तयार असलं पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही नेहमी पवित्र आत्म्याचं सहाय्य घेऊन आम्ही बलसंपन्न, तयार, नेहमी स्वार्थेसाठी राहिलं पाहिजे. And as we do that, we do it with gentleness, we do it with respect. आणि हे आमच्या विश्वासाचं समर्थन इतर धर्मियांसमोर करताना आम्ही ते सौम्यतेने करावं. आम्ही इतरांचा आदर ठेवून ते करावं. आणि इतरांना कोणतीही दुखापत शाब्दिक होऊ नये याची काळजी आम्ही घ्यावी. आणि आमचं बोलणं इतरांसाठी रुचकर असावं. आमचं बोलणं त्यांना ऐकण्यासाठी योग्य असं असावं. या पद्धतीनं आम्ही बोलायला पाहिजे. And we always say, let the words of my mouth and the meditation of my heart be acceptable in your sight, O Lord, my rock and my redeemer. आणि मग हीच आमची नेहमी अंतःकरणातून इच्छा असली पाहिजे. जसं वचन आम्हाला सांगतं की हे प्रभुदेवा, माझ्या मनचे विचार आणि माझ्या तोंडचे शब्द हे नेहमी तुला मान्य असो. And we close this with this prayer. आणि या प्रार्थनेच्या द्वारे आपण आजचा हा शास्त्राभ्यास संपूया. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. Have a wonderful evening. आणि ही संध्याकाळ आणि येणारा आठवडा प्रभू तुम्हाला सहाय्य करो, तुमचं संरक्षण करो. See you next week. पुढच्या आठवड्याला आपण परत एकत्र येऊन वचनाचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत आपण प्रभूमध्ये एकमेकांपासून दूर होऊया. पुढच्या आठवड्याला आपण परत भेटणार आहोत. देव तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या सेवेमध्ये सहाय्य करो, मदत करो. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. बाय बाय. थँक्यू Bye पास्टर. bye. गॉड ब्लेस God यू. bless.